कळवा मुंब्र्यामधून अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय आणि नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाडांसमोर निवडणूक लढायला तयार असल्याची माहिती समोर येते। महायुतीकडून नजीब मुल्लांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट झालेली आहे। महायुती सरकारने विकासासाठी ते 50 कोटीचा निधी दिलेला आहे। मुंब्रा मागील 15 वर्षापासून कळवा मुंब्रा विधानसभा हे घड्याळ चिन्हावर निवडणूक आलेली आहे आणि निवडून येत आहेत आणि येत्या निवडणुकीत पण घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढली जाईल। अजित पवारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मुंब्र्याकडे लक्ष देऊन निधी दिला। माझं पत्र वाचायला मला भेट द्यायलाही त्यांना वेळ मिळाला नाही। अर्थात ती मोठी माणसं आहेत आणि नंतर मी जे काय ते आमच्या पक्षातनं गद्दारी करून बाहेर गेले त्याच्यानंतर मी जे काय तोफ डागली हे स्वाभाविक आहे की ते कोणाला तरी उभा करणार माझ्या विरोधात। ज्याला उभा करायचा त्याच्यावर 50 कोटी पाठवून दिले। हा पहिला टप्पा आहे त्यांचं म्हणणं आहे। हा पहिला हजार कोटी आणणार आहेत। कुठे नाही म्हणतो आम्ही आणा, कुठे नाही म्हणतो आम्ही आणा, 1000 कोटी रुपये आणा, पण स्वतःचा जो एवढूसा वॉर्ड आहे ना त्याच्याकडेही बघा।